कमाल आहे तुझी. अरे अश्विनी प्रेग्नंट असताना या सगळ्या टेस्ट तू का करून घेशील? तू का औषधं खाशील सगळी? काल मंजिरीने मला सांगितलं की तुला मुलगीच होणार आहे म्हणून. कोण मंजिरी? असं नकारात्मक विचार नाही करायचा. आपल्याला मूल होणारच. आपली आशू आई होणार आहे. आई काय म्हणताय? एवढी घाई कशाला ग? मिळेल मला श्रीमंत नवरा. आशूला श्रीमंत नवरा आम्ही शोधून दिला नाही, तिचा तिने शोधून काढला. आई आई काय झालं? आई 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 काय झालं तुला? आई आई काय होतंय तुला? आई आई वहिनी बघ ना ग, आईला काय होतंय? आई आई काय होतंय आई तुला? आई ग वहिनी वहिनी बघ ना ग, आईला काय होतंय? वहिनी झाली का तयारी? हो निघालास ऑफिसला? हो, आज माझा मूड नाही ऑफिसला जायचा. मग अमेय आज नको ना जाऊ ऑफिसला. हे मला जावंच लागणार. खूप महत्वाची कामं आहेत ऑफिसमध्ये आज. प्लीज माझ्यासाठी, आपल्या होणाऱ्या बाळासाठी प्लीज. हे बघ मी आज सांगते, उद्यापासून मी अजिबात सांगणार नाही की ऑफिसला सुट्टी घे म्हणून. कारण का मला माहिती आहे जसं जसं आपलं बाळ मोठं होणार आहे ना, तसं तसं मला तुझी गरज भासणार आहे. प्लीज नको ना जाऊ. अगं पण ऑफिसमध्ये खूप महत्वाची कामं आहेत. मी एक काम करतो, लवकर येण्याचा प्रयत्न करतो. नाही प्लीज. अरे पण मी आता तुझ्यावर डॉक्टरांकडे येतोय ना. मग मी काय म्हणते, डॉक्टरांकडून नंतर पूर्ण दिवस माझ्याच बरोबर थांब ना प्लीज. दादाचा फोन आला. हा दादा. हा अरे ऑफिसला जायला निघालोय. हो नाही माझा आवरून झालाय मी. हो हो येतोच आहे. हो अरे हो पण त्याच्या आधी मला जरा अश्विनीला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. अच्छा खूप महत्वाचं काम आहे का ऑफिसमध्ये? नाही मी लगेच निघतोच आहे ऑफिसला यायला. हो चालेल. ऑफिसला जायला हवं. माहितीये. पण तुम्हाला आज का ऑफिसला पाठवतेस? म्हणजे तू अरे किती छान. एक मिनिट. एक बाबांचा फोन आहे, एक मिनिट थांब जरा. हॅलो. हा मी बाबा बोलतोय. हा बोला बाबा. कसे आहात बाबा तुम्ही? मी मजेत आहे. तू कशी आहेस बेटा? मी आणि तुमचे जावई आम्ही खूप छान आहोत. अगं तुझी ती गोड बातमी ऐकली आणि रात्रभर मी झोपलोच नाही बघ. रात्रभर मी नातू आणि नात दोघांबरोबरही खेळत होतो. घाबरू नकोस, मला नातू किंवा नात काहीही चालेल. तुम्ही ना बाबा. बरं बेटा, डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, त्यांनी काही टेस्ट करायला सांगितलेले आहे आणि गोळ्या लिहून दिलेल्या आहेत. बर. आम्ही आता टेस्ट करायलाच चाललोय. हे येणार आहेत माझ्याबरोबर टेस्ट करायला. ओके बेटा जा, आपली काळजी घे आणि औषधं वेळेवर घे. बाबा आई बरी आहे ना? हो अगं आज तिचं जरा बीपी वाढलं होतं पण आता नॉर्मल आहे. बीपी वाढलं होतं? असं अचानक कसं काय वाढलं? तिने नक्कीच लोणचं नाही तर काहीतरी खारट खाल्लं असणार. मी आईला येऊन बघून जाईन ना. तुम्ही तिची काळजी घ्या, पण बाबा स्वतःची पण काळजी घ्या, नाहीतर आईची काळजी घेत बसाल आणि स्वतःची तब्येत खराब करून घ्याल. आमची अजिबात काळजी करू नकोस, तू स्वतःची काळजी घे म्हणजे झालं. बरं फोन ठेवू बाबा? हो काळजी घ्या. काय झालं?
आईचा अचानक बीपी वाढलाय. आपण एक काम करूया, उद्या रिपोर्ट कलेक्ट करूया आणि तिकडनं मग आईला बघायला घरी जाऊया. ठीक आहे, चालेल. मग निघूया आता. खुश. हो. हॅलो. हां मॅडम, उद्या सकाळचं दिल्लीचं एक तिकीट हवं आहे अर्जंट. हां, एनी क्लास. ओके. हां, थँक्यू मॅडम. हां बरं, टायमिंग काय फ्लाईटचं? ओके, थँक्यू. दाराचा फोन. हां अमे. हा दारा. हां, अरे जरा अर्जंट बोलायचं होतं. दिल्लीची पार्टी आहे ना तुझी, त्यांचा एक प्रॉब्लेम झाला आहे. आता काय झालं? अरे त्यांनी तुला दिल्लीला ताबडतोब मीटिंगसाठी बोलवलं आहे. ते कशाला? अरे ते स्वतःच येणार होते ना मुंबईला. हो येणार होते, पण अरे त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला इंटरनल, त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी तुला जावंच लागणार आहे दिल्लीला. पण दादा, अरे अमेय, यु नो, हे कॉन्ट्रॅक्ट खूप मोठं आहे आणि ते वेळेवर साईन करायलाच हवं, आणि त्यासाठी तुला दिल्लीला जायलाच हवं. ओके. ठीक आहे, मी उद्याच निघतो दिल्लीला जायला. ठीक आहे, मी उद्याच निघतो दिल्लीला जायला. मला माहिती आहे तू बिझनेसमध्ये किती सिरियस आहेस ते, म्हणून तुला फोन करायच्या आधी तुझं तिकीट कन्फर्म केलं मी. ओके, बाय. हां ठीक आहे, बाय. हे काय नवीन दिल्ली प्रकरण? काही नाही, आपण एक कॉन्ट्रॅक्ट करणार होतो दिल्लीच्या कंपनीबरोबर, त्यामुळे ते इथेच येणार होते, पण काही प्रॉब्लेम्समुळे त्यांना यायला जमत नाही आहे. तर मला उद्या सकाळी जावं लागतं दिल्लीला कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याकरता. आय एम सॉरी, मला उद्या सकाळी तुझ्याबरोबर नाही येता येणार रिपोर्ट आणायला. त्यासाठी इतकं गिल्टी फील करायची काय गरज आहे? मी प्रियंकाला बरोबर घेऊन जाईन. बघितलंस आपल्या बाळाचा पायगुण, तो त्याच्या स्वतःच्या बातमीबरोबर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलाय. आपलं बाळ माझ्यासाठी खूप लकी आहे. फक्त तुमच्यासाठी नाही, या पूर्ण घरासाठी. तू म्हणतेस तसंच होऊ दे. आशू, हॅलो. पियू. हा बोल ग. ए पियू, खूप खूप आनंदाची बातमी आहे. काय ग? अगं मी आई होणार आहे आणि तू मावशी. व्हॉट? डोंट टेल मी. ओ माय गॉड, काँग्रॅट्स आशू. आशू, आय लव्ह यू. ओ माय गॉड, ए थांब, मी तुला माउथपीसवरच किस करते. मिळाली किस? मिळाला. ओ आय एम सो हॅपी फॉर यू. ए पण नुसतं अभिनंदनाने काम नाही चालणार आहे. आता तुला मावशीची सारी कर्तव्य पार पडायची आहेत. ऑफकोर्स यार, हुकुम आई साहेब. पियू, अमेय ना उद्या दिल्लीला चाललंय आणि माझे रिपोर्ट आणायला माझ्याबरोबर कोणी नाहीये ग, आणि तुला माझ्याबरोबर यायचंय मावशी म्हणून. चालेल? जशी आज्ञा आई साहेब. ए हे काय नवीन ग? आई साहेब काय चाललंय? अरे म्हणजे काय, होणाऱ्या बाळाची तू आई होणार, बरोबर? आणि मग होणाऱ्या बाळाचे थाट साहेबापेक्षा काही कमी नसणार, मग आई साहेब नाही का? पुरे आई आणि साहेबांचं कौतुक पुरे. उद्या तू माझ्याबरोबर हॉस्पिटलला येणार आहेस, ओके? पण एका अटीवर, आपल्याला पार्टी पाहिजे. एक पार्टी तर तुला मिळेलच,
पण पार्टी म्हणजे नक्की तुला काय पाहिजे? अर्थात पाणीपुरीची. इतके दिवस अमे बरोबर जी तू पाणीपुरी खाल्लीस, जी मला मात्र कधीच नाही मिळाली. हा, आणि घरी मात्र बिल माझ्या नावाने फाटलं त्याची. बरं चल, मग उद्या भेटूया आणि उद्या तुला मी 2 प्लेट पाणीपुरी खायला घालणार आहे. ओके, चल बाय बाय. बाय. बाय मावशीबाई. अहो, काय तुम्ही ऑफिसला गेल्यावर काय झालं? काय भांडली बिंडलीस की काय? मी कशाला भांडते? आई जरा चिडचिड्या झाल्या होत्या. त्यांचं काय बिनसलं होतं कोण जाणे, पण आशूचं लग्न झाल्यापासून हे असं वारंवार होऊ लागलंय. म्हणजे नेहाला सुद्धा आशूताईसारखं श्रीमंत घर मिळावं असं स्वतःशीच बोलत होत्या त्या. त्यात विशेष ते काय? आपल्या मुलीला श्रीमंत घर मिळावं हे प्रत्येक आई वडिलांना वाटतं. मला तसं नाही म्हणायचंय हो. शी, मी काय झालं ते तुम्हाला समजावूच शकत नाही. असं काय म्हणाली आई ते मला सरळ सांग. अहो, तेच तर मी तुम्हाला मगापासून समजावण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की आशूताई. पुढे काय? जाऊ दे, उगीच तुम्हाला वाईट वाटेल आणि घरात वाद झाला की तुम्हीच मला जबाबदार धराल. तसं काही होणार नाही. काय ते स्पष्ट बोल. तुमची आई सावत्र आहे का हो? काय तुला तसं जाणवलं का? हो, त्यांच्या बोलण्यात खोचकपणा होता. नेहमीच बोलणं नव्हतं ते. मी काही काल परवा या घरात आलेली नाहीये. या विषयावर आपण नंतर बोलू. बाबा, बरं वाटत नाही का? नाही रे, सहजच पडलो होतो. काही काम होतं का? हो. मला कळलंय, हल्ली तुझा पगार कापून जातो. पहिल्यासारखी रक्कम हातात येत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला हवंय? आशूच्या लग्नासाठी तू 50,000ची सोय केलीस तेव्हाच मी समजलो होतो. आई बोलली ना? ती बोलणारच रे. नेहमीपेक्षा कमी पैसे दिल्यावर घर कसं चालवायचं हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहतोच की. पण मला वाटतं आज आई जास्तच बोलली. म्हणजे असं काय बोलली ती? सुधा मला विचारत होती, तुमची आई सावत्र आहे का? काय? मग तू काय उत्तर दिलंस? वेळ आल्यावर सांगेन असं म्हणून वेळ मारून नेली. आता असं किती वर्ष लपवायचं? अरे, ती या घरची सून आहे. तिला सुद्धा या घरातली प्रत्येक गोष्ट कळलीच पाहिजे. तो हक्कच आहे तिचा. हे बघ, तू या विषयावर जास्त विचार करू नकोस. ही गोष्ट तिला आज नाही उद्या कळणारच. तेव्हा परत हा जर विषय निघाला ना तर खरं काय ते सांगून टाक आणि हा विषय कायमचा संपून टाक. ठीक आहे. जा आता झोपायला जा. सूनबाई वाट पाहत असेल. काय ऐकलं मी हे? माझी ताई, माझा दादा, माझी सावत्र भावंड आहेत. कसं शक्य आहे की मला पडलेलं एक वाईट स्वप्न होतं? छे, काहीच कळत नाहीये. आणि जर हे सत्य असेल
तर ते पेलवायची ताकद माझ्यात तरी नाहीये. उद्या माझा बायोलॉजीचा पेपर आहे. बरीच रिव्हिजन व्हायची आहे. अभ्यासात कसं लक्ष लागेल माझं? पण अभ्यासही महत्वाचाच आहे ना, नाहीतर वर्षभराची सगळी मेहनत वाया जाईल. छे, सध्या तरी हे सगळं विसरून अभ्यास केला पाहिजे. काही झालं तरी आयुष्यात प्रॅक्टिकल होणं हे गरजेचंच आहे. पण लक्ष लागत नाहीये. खरोखर सावत्र की सख्य या प्रश्नांचा उकल होईपर्यंत मनाला शांती मिळणार नाही. सावत्र भावंड एवढी चांगली असतात? खरोखर ताई दादा दोघंही माझ्यावर किती प्रेम करतात. माझं मन सांभाळतात. मला काय हवं नको याची काळजी घेतात. आता खेळात हार जीत ही तर आलीच, तरी पण एक प्रश्न माझ्या मनाला भेडसावतोच. मी पत्त्यांच्या खेळात हरले की दादा आणि वहिनी फार एन्जॉय करतात. ते मी सावत्र आहे म्हणून का? काहीच कळत नाहीये. नेहा, जेवण वाढले, जेवायला चल बघू. परीक्षेचा अभ्यास नंतर कर. हो दादा, आलेच. ये. हा माझा दादा. मी हरल्यावर मला मस्का मारतो, नवीन नवीन आमिष दाखवतो आणि मला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. सावत्र दादा असा असू शकतो का? कसं शक्य आहे? नाही, माझा दादा, माझा भाऊ सावत्र असूच शकत नाही. या सगळ्यांना मी अजून लहान वाटते, तसंच ते मला ट्रीट करतात. पण आता मी लहान नाहीये. सख्ख सावत्र यातला फरक कळण्यात की मी नक्कीच मोठी झाले आहे. नेहा, उद्या परीक्षा आणि मॅडम बेस्ट ऑफ लक. परीक्षा ना उद्या तुझी? हो, तरीच म्हटलं अजून ताईचा फोन कसा नाही आला. असा तू विचार कसा केलास नेहा? मी तुला फोन करणार नाही, तुला बेस्ट ऑफ लक करणार नाही, असं कधी होऊ शकतं का? अगं, तुझी परीक्षा असली ना तरी तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन मलाच असतं. आफ्टर ऑल आम्हा सगळ्या भावंडांमध्ये तू एकटी खूप हुशार आहेस आणि मला त्याचा खूप खूप गर्व आहे. म्हण अगं ताई, आजकाल अभ्यासात लक्षच लागत नाहीये माझं. काय म्हणालीस? अभ्यासात लक्ष लागत नाही? अगं अगं उद्या परीक्षा आणि तू असं कसं म्हणतेस? हे बघ, तू उगाच टेन्शन घेऊ नको अभ्यासाचं. डोक्यातले सगळे विचार पहिल्यांदा बाजूला ठेव आणि लक्ष दे, अभ्यासावर लक्ष दे. अगं तू मुळात मुळात हुशार आहेस नेहा. परीक्षा म्हणजे तुझ्यासाठी फक्त फॉर्मॅलिटी आहे आणि त्यासाठी कशाला एवढं टेन्शन घ्यायचं? आणि मला खूप चांगलं माहितीये की माझी नेहा खूप चांगला पेपर लिहिणार आहे. मग पुन्हा एकदा तुला बेस्ट ऑफ लक. आणि आता अजिबात बोलण्यात वेळ घालवायचा नाही. बरं ताई, ठीक आहे. ठेव फोन मी. अगं, आई आणि बाबा काय करतायत? आई बाबा अगं सगळं जेवायला बसले आहेत. देऊ का त्यांना फोन? नको 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 देऊस. तू जेवलीस का? अगं मी आता जातच होते जेवायला, तेवढ्यात तुझा फोन आलाय. ठेव मी फोन. ठेव फोन. नेहा, पण नेहमीसारखा चांगला पेपर लिहा. पुन्हा एकदा तुला बेस्ट ऑफ लक. पेपर चांगला लिह.
ठेव फोन. चल बाय. बाय बाय. गुड नाईट. ही माझी ताई किती काळजी करते माझी. माझ्या परीक्षेचं टेन्शन माझ्यापेक्षा हिलाच जास्त असतं. ही कशी माझी सावत्र बहीण असू शकते. ताईला तरी माहीत असेल का की खरं काय ते. तिलाच विचारूयात.